नमस्कार मैत्रिणींनो. तर आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयानिमित्त सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि हा दिवस खूप छान आणि 3 मुहूर्तापैकी एक आहे. तर ज्यांना कुणाला नवीन कार्य नवीन काही सुरू करायचं असेल तर छानपैकी सुरू करू शकता. आणि दुसरं म्हणजे आपले पित्र आहेत त्यांना पण ह्या दिवशी आपण नामस्मरण करतो, त्यांचं पण पूजन करतो. तर परत एकदा अक्षय तृतीयानिमित्त सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा. सकाळी लवकर उठून राई शिजत टाकला एका गॅसवर, तुपाचा थोडा तडका देऊन. आणि इकडे पुरण शिजतं आहे एका गॅसवर. पुरण शिजत आलेलं आहे. तर आता पुरण शिजवून ते परतून मी आता वाटून घेते. तर वाटून सुरुवात केली आहे. नंतर वाटून पण झालं आहे माझं. नंतर छानपैकी एक पोळीसाठी पीठ मळलं आहे आणि पुरण तयार आहे. आणि आता पोळ्या करण्यासाठी आपण तयार आहोत. तर छोटी नैवेद्याची पोळी पहिल्यांदा केली, नंतर मग खाण्यासाठी पोळ्या तयार केल्या. अशा प्रकारे आपला आज अक्षय तृतीयाचा स्वयंपाक पूर्ण तयार होत आहे. आणि थोडं शाखाभाज्या ते भजी केलेले, परत मेथी बटाट्याची भाजी, सांडगे तळलेत, कुरड्या तळल्यात. अशा प्रकारे तोंडी लावायला पण. आणि हे बघा पुरणपोळ्या पण आता पूर्ण तयार होत आल्यात मैत्रिणींनो माझ्या. अशा प्रकारे नैवेद्याचं ताट तयार आहे आज अक्षय तृतीयाचं. खूप सुंदर आणि छान. तर मी आत्ता अक्षय तृतीयेची पूजा कशी करते ते बघा. लाक्षे पात्र म्हणतात. ॲक्च्युली खूप छान असतं हे. आपल्या घरी प्रत्येकीने करावं. धनधान्य समृद्धीसाठी करतात हे. आणि काही नाही, ही आपल्या मनाला भावते अशी पूजा आहे. अंधश्रद्धा वगैरे काही नाही आहे. ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. तर मी कशी करते ते तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला मैत्रिणींनो, आज आपण अक्षय तृतीयेचं अक्षय पात्र कसं बनवायचं ते दाखवते मी तुम्हाला. पहिल्यांदा मी छोटे ताट घेतले, त्याच्यामध्ये तांदूळ घेतले. नंतर हा गडवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पण तांदूळ भरून घेतलेले. तर काय काय वस्तू ठेवायच्या त्याच्यामध्ये सांगते आता मी. तर आता आपण एक कवडी घ्यायची. नंतर आपण हळकुंड घ्यायचं. नंतर आपण हे आपले कॉईन घ्यायचे, 11 कॉईन घ्यायचे. आणि नंतर गोमती चक्र घ्यायचं. आणि एक कमलगट्टा घ्यायचा. अजून एक माझ्याकडे लक्ष्मी यंत्र आहे, तर मी ते पण ठेवते माझ्या ह्याच्यामध्ये अक्षयपात्रामध्ये. खूप दिवसाचे जुनं पण छान आहे ते. आणि ते पण ठेवतात. आणि ही म्हणजे सासूबाईंची नथ आहे. सोन्याचं कुठला पण दागिना ठेवतात तर मी त्यांची नथ ठेवते. तर अशा प्रकारे आता. आणि अजून एक लवंग ठेवून घ्यायची. तर अशा प्रकारे मी छान असं अक्षयपात्र तयार केलेलं आहे मैत्रिणींनो. आणि छान वाटतं. आपल्या सुख समृद्धीसाठी आपण हे करतो. नंतर आपण आंब्याचा नैवेद्य पण दाखवतो. आज आंब्याचं अक्षय तृतीयेला नैवेद्य दाखवतात. हळदी कुंकू वाहून आपण छान असं अक्षय पात्राची पूजा करून घ्यायचं. याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे नमस्कार करून मी पूजा माझी संपन्न केलेली आहे मैत्रिणींनो. पितरांची पूजा केलेली आहे. तर माझे सासू सासरे नाही आहेत आता, तर त्यांचं पण मी स्मरण करून खूप छान अशी पूजा केलेली आहे. तर हे बघा माझे सासू सासरे. आणि अशा प्रकारे छान आपली पूजा झालेली आहे अक्षय तृतीयेची. तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? आठवणीने सांगा मैत्रिणींनो.